म्हणतेजी वर्षावासाच्या निमित्तानं विहारामध्ये जसं आम्ही फिरतो तर बरेच विहार आणि बंद असतात. तर ते म्हणते आम्हाला कोणी भंतेजी मिळाली नाही, ते म्हणतात आम्हाला कोणी वाचक मिळाले नाही. तर उपासकांनी त्या विहारामध्ये काय करायला पाहिजे 3 महिन्यामध्ये? छान प्रश्न आहे. विहारामध्ये भिक्षूंची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक विहारामध्ये भिक्षू मिळत नाही ही तेवढीच सत्यता आहे. परंतु लोकांना वर्षावासाच्या काळातच फक्त भिक्षू हवे असतात. बाकी 9 महिनेपर्यंत भिक्षू कुठे जातो, कुठे राहतो याची कोणाला काहीही जिज्ञासा नसते. तुमच्या अमरावती भागातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही फिरलात आणि एक डाटा कलेक्ट केला विहारांचा तर तुम्हाला दिसून येईल की स्वतःच्या कमाईतून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 20% धर्मासाठी हिस्सा देऊन दान कर्म करून कुठलीही विहार बांधताना दिसून येत नाही. तर शासनाच्या पैशातून बांधण्यात आलेली विहारं आणि त्याच्यामध्ये मग भिक्षू निवास नसते, त्याच्यामध्ये संडास बाथरूम नसते आणि मग विहारांमध्ये भिक्षू जातील कसे? वर्षावासाचा अर्थ आहे की एका ठिकाणी भिक्षूंनी राहायला पाहिजे, तिथे संडास बाथरूमची सोय असली पाहिजे. तुम्ही झोपायला गादी देऊ नका, भिक्षू चटईवर झोपतील. तुम्ही अंगावर पांघरायला देऊ नका, भिक्षू आपले चिवर अंगावर घेतील. परंतु साधी संडास बाथरूमची सोय तुमच्या विहारात नसते तर भिक्षू सापडतील कुठून, भिक्षू जातील कुठून? आणि मग अशा प्रकारचे विविध प्रश्न निर्माण होतात. हे जर प्रश्न निर्माण होऊ द्यायचे नसतील तर प्रत्येक विहारामध्ये तुमच्या लॉर्ड बुद्धा विहार टीव्हीद्वारे याचं प्रबोधन झालं पाहिजे की प्रत्येक जिथे विहार आहेत तिथे भिक्षू निवास असलाच पाहिजे. आणि भिक्षू निवासाबद्दल सोबतच तिथे संडास बाथरूमची, टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था असली पाहिजे. त्यावेळेस प्रत्येक विहारामध्ये भिक्षू जाणे, भिक्षू सापडणे हे शक्य होईल. भंतेजी, जर समजून घ्या एखाद्या ठिकाणी भंतेजी मिळाले नाही किंवा एखादा वाचन होत नसेल किंवा त्या ठिकाणी जर वंदनाही होत नसेल तर तिथल्या ज्या राहणारे जे परिसराचे जे लोक आहेत त्यांची काय हानी होऊ शकते? हानी काहीच होत नाही त्यांची. हे लोक जे आहेत ज्ञानापासून वंचितच राहतात. कारण ज्ञान हे फक्त वर्षावासातच घेतलं पाहिजे का? नाही. ज्ञानाची वेळ ही वर्षावासातच असते का? वर्षावासी चित्त विमुक्तीचा वेळ आहे. ज्ञान तर कधीही घेता येते ना. बाबासाहेब शेवटपर्यंत विद्यार्थी होते की नाही? बाबासाहेबांची जी लायब्ररी होती ती म्हणजे त्यांचं महापरिनिर्वाण होईस्तोवर त्यांनी पुस्तकं विकतच घेत राहिले ना. म्हणजे ते विद्यार्थी होते शेवटपर्यंत. म्हणजे काय? ज्ञानार्जन करण्यासाठी वेळेचं महत्त्व नाही आहे. ते कधी होऊ शकते. मग काही लोकांनी वर्षावासातच ते ज्ञान मिळालं पाहिजे असा हट्ट धरणं योग्य वाटत नाही. तर ज्ञान हे कधी मिळू शकतात. त्यांनी भिक्षूंना 12 महिन्यातून कधी आपल्या विहारात न्यावं, प्रबोधनाचे त्यांनी क्लासेस घ्यावे असं होताना दिसून येत नाही. फक्त वर्षावासाला की आमच्याकडे वर्षावास केला जातो आणि वर्षावासाचा सदुपयोग हा की कमीत कमी भिक्षूंना बोलवलं जाते, पण त्याचा दुरुपयोगही सांगितला पाहिजे. दुरुपयोग हा की वर्षावासाच्या शेवटी वर्गणी केली जाते. त्या वर्गणीमध्ये जेवणाचा भंडारा केला जातो आणि त्या जेवणाच्या भंडाऱ्यामध्ये ज्यांचं वर्षावासाची काही संबंध नाही असे लोक येतात, तिथे जेवतात आणि मग असे विघ्न संतोषी लोक तिथे झगडे करूनही जातात. अशा प्रकारची अवस्था बऱ्याच विहारामध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे आम्ही तर असं सांगतो लोकांना की वर्षावासाला जितके लोक येतात तेवढ्याच लोकांकडून वर्गणी घ्या, बाहेरच्या कोणालाही पैसे मागू नका. तेवढ्याच लोकांना जेवणाचा कार्यक्रम करा आणि तेवढ्याच लोकांना पुण्य संपादन करू. आता याच्यातही परिवर्तन होत आहे. तर लहान मुलं जे असतात, जे शाळा वगैरे शिकतात, तर त्यांच्यासाठी विहारामध्ये काय काय प्रकारचे उपक्रम राबवले? संस्कार केंद्र तयार झाली. आजच्या सुशिक्षित विद्यार्थी मुलांनी बाबासाहेबांनी म्हटलं होतं एक काळ असा येईल की विहारामध्ये 50, 60 ते 70च्या वयोगटातलेच महिला किंवा पुरुष दिसून येतील असं दिसता कामा नये. तरुण मुलींनी विहारात गेलं पाहिजे. तसं चित्र अजून कुठेही दिसून येत नाही. आपला जो प्रश्न आहे अतिशय सुंदर आहे. प्रत्येक विहारामध्ये संस्कार केंद्राची निर्मिती झाली पाहिजे.
तिथे प्रत्येक विहारामध्ये 22 प्रतिज्ञा लिहून असल्या पाहिजे. प्रत्येक विहारामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग लिहून असला पाहिजे. प्रत्येक विहारामध्ये 4 आर्य सत्य काय आहे ते लिहून असले पाहिजे. प्रत्येक विहारामध्ये भवचक्र काय आहे त्याचं चित्र असलं पाहिजे. आणि ते समजावून सांगणारे बौद्ध भिक्षू तिथे बोलावले पाहिजे, त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी जसे बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे, तर फक्त त्या 18 तासाची तारीख आली तर त्या तारखेलाच काही लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्या तारखेला 24 तास फक्त 18 तास फक्त अभ्यास घेतात आणि 12 महिने कोरडं. तसं नाही, तर त्या विहारामध्ये जिथे संस्कार केंद्र निर्माण होतील तिथे 18 तास नव्हे, कमीत कमी 5-6 तास तरी मुलं अभ्यास कसे करतील अशा प्रकारची अभ्यासिका तयार झाली पाहिजे, अभ्यासिका सोय झाली पाहिजे. भिक्षूंना बोलवून त्यांना त्रिशरण पंचशील शिकवणे, त्यांना वंदना शिकवणे अशा प्रकारचे कार्यक्रम रुजविले गेले तर त्यांच्यामध्ये परिवर्तन होईल. आपण बंदीची फार सुंदर आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल आपला साधुवाद. साधू साधू साधू.